नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, त्याचप्रमाणे माझ्या विद्यार्थी मित्रांनो आणि भावी काळामध्ये जे शिक्षक होऊ इच्छितात त्यांच्यासाठी आपण हा जो उपक्रम घेतलेला आहे, त्या उपक्रमांतर्गत आज आपण एक नवीन विषय परिसर अभ्यास म्हणजे पेपर क्रमांक 1 जो आहे, TETचा असो किंवा CETचा असो, त्याच्यासाठी आपल्याला इयत्ता 4थी 5वी 6वी 7वी पर्यंत जवळपास कधी कधी 8वीचे सुद्धा त्यामध्ये प्रश्न येतात, परंतु 7वी पर्यंतचा विज्ञान म्हणजेच परिसर अभ्यास जो आहे तो विचारला जातो. त्यामुळे आपण इयत्ता 4थी पासून जेवढे काही पाठ आपल्या अभ्यासक्रमात आहेत त्यावर आपण आवश्यक जो काही भाग आहे त्यामधला भाग आपण अभ्यासासाठी घेतलेला आहे. अगदी कमी वेळेमध्ये महत्त्वाचे पॉईंट जे काय आहेत आपण ते या ठिकाणी शॉर्ट आउट केलेले आहेत आणि तेच आपण आपल्या या आजच्या तासिकेमध्ये घेत आहोत. तर सुरू करूया आजची आपली तासिका परिसर अभ्यास भाग 1 पेपर क्रमांक 1 साठी. बघा मित्रांनो, या ठिकाणी जो इयत्ता 4थी मध्ये जो काही परिसर अभ्यास जो आपल्याला दिलेला आहे त्यामध्ये जे काही 12 प्रकरणं आहेत, 11 ते 12 प्रकरणं ते आपण एका तासिकेमध्ये घेत आहोत. पहिला आहे प्राण्यांचा जीवनक्रम. तर या ठिकाणी काही प्राणी पिलांना जन्म देतात. काही जे प्राणी असतात ते डायरेक्ट पिलांना जन्म देतात, आपल्या पोटातून डायरेक्ट त्या ठिकाणी माती जी असते ती पिलांना जन्म देते. त्या प्राण्यांना जे डायरेक्ट पिलांना जन्म देतात, सरळ पिलांना जन्माला घालतात, त्यांना जरायुज असं म्हटलं जातं. तर त्यामध्ये कोण कोण असतं? गाय, म्हैस, शेळी, मेंढी, सिंह अशा प्रकारचे प्राणी असतात किंवा मानव प्राणी असेल, हे सर्व काय करतात? या ठिकाणी सरळ पिलांना जन्म देतात, म्हणून त्यांना जरायुज असं म्हटलं जातं. त्याच्या विरुद्ध जे प्राणी किंवा सरपटणारे पक्षी, प्राणी, जलचर प्राणी, उभयचर प्राणी हे जे आहेत, हे प्राणी काय करतात? सरळ पिलांना जन्म न देता ते प्रथम अंडी घालतात आणि नंतर ते अंडी उबवून त्यांच्यातून पिलं पुढे बाहेर येतात. तर अशा प्राण्यांना जे पिलांना जन्म न देता सरळ अंडी घालतात आणि अंड्यातून त्या ठिकाणी पिलांना जन्माला घालतात, अशा प्राण्यांना, अशा पक्ष्यांना आपण त्या ठिकाणी काय म्हणतो? अंडज असं म्हटलं जातं. जरायुज म्हणजे सरळ पिलांना जन्म देणारे आणि अंडी घालून पिलांना जन्म देणारे जे असतात ते अंडज. जरायुज आणि अंडज. मग यामध्ये कोण कोण येतं? कोंबडी, साप, मासे, कीटक म्हणजे जलचर प्राणी, सरपटणारे प्राणी, झाडावर राहणारे जे काही पक्षी असतात, हे सर्व त्या ठिकाणी अंडी घालून काय करतात? पिलांना जन्म देतात. तर यामध्ये जे जरायुज आहेत, या जरायुजमध्ये काही अपवाद आहेत. त्यामध्ये प्लॅटिपस आणि इकिड जो आहे, इकिडना हा जो सस्तन आहे, म्हणजे या ठिकाणी ते सस्तन प्राणी आहेत. सस्तन म्हणजे कोण? जे दूध पाजतात असे जे प्राणी असतात त्यांना सस्तन असं म्हटलं जातं. तर हे सस्तन प्राणी असून सुद्धा तर ते पिलांना जन्म न देता अंडी घालतात आणि अंड्यातून पिलांना ते बाहेर काढतात. अशा प्रकारे हे 2 अपवाद आहेत, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. तर आता पुढे जे अंडज प्राणी आहेत, अंडी घालणाऱ्या प्राण्यांना आपण अंडज असं म्हणतो. त्यामध्ये पक्षी, कीटक, मासे, उभयचर म्हणजे जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी राहणारे, त्यानंतर खेचर म्हणजे काय? आकाशामध्ये राहणारे, त्यानंतर सरपटणारे आणि जलचर, हे सर्व प्राणी अंडज आहेत. म्हणजेच काय? तर ते अंडी घालतात आणि अंड्यातून पिलांना जन्म देतात. आता मला असं वाटतं की अंडज आणि जरायुज हे तुमच्या लक्षात आलं असेल. फक्त अपवाद जे आहेत ते 2 मात्र अपवाद लक्षात ठेवायचे आहेत. पुढचं आहे फुलपाखरांच्या वाढीच्या अंडी, त्यानंतर अळी, कोश आणि प्रौढ. 4 ज्या आहेत, 4 अवस्था आहेत. कोणकोणत्या? म्हणजे फुलपाखरू जे वाढतं ते फुलपाखरू वाढीच्या पहिले अंडी, नंतर अळी, नंतर कोश आणि नंतर प्रौढ. अशा प्रकारे या फुलपाखरांच्या वाढीच्या 4 अवस्था आहेत. कधी कधी प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी फुलपाखरांच्या वाढीच्या अवस्था नाही किंवा कोणत्या आहेत? एक त्याची वेगळी दिली जाते 4 पैकी, तर ती आपल्याला ओळखायची असते. म्हणून अंडी, अळी, कोश आणि प्रौढ हे लक्षात ठेवायचं आहे. प्रौढ अवस्था म्हणजेच काय? प्रौढ अवस्था फुलपाखराच्या अळीला सुरवंट असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी प्रौढ अवस्था म्हणजे काय? जेव्हा फुलपाखरू पूर्णतः तयार होतं, फुलपाखरू पूर्ण जेव्हा तयार होतं, उडू लागतं, तर ती असते त्याची प्रौढ अवस्था. म्हणजे या ठिकाणी अंडी, अळी आणि कोशामधून जेव्हा ते बाहेर येतं तर तेव्हा तिची अवस्था असते प्रौढ अवस्था. त्याला फुलपाखरू तयार झालेलं असतं, म्हणजे ती अवस्था असते सगळ्यात शेवटची
प्रौढावस्था. त्यानंतर फुलपाखराच्या अळीला या ठिकाणी सुरवंट असं म्हटलं जातं. प्रश्न येतो कधी कधी सुरवंट, म्हणून लक्षात ठेवायचं. सुरवंट म्हणजे काय? फुलपाखराच्या अळीला सुरवंट असं म्हटलं जातं. आता कात हा एक शब्द नवीन आलेला आहे. कात. कात म्हणजे काय? शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे शरीराचे आवरण. शक्यतो कात आपल्याला सापाची बघायला मिळते. काही ठिकाणी त्याला कातीन असं सुद्धा म्हटलं जातं, परंतु शास्त्रीय शब्द जो आहे तो आहे कात. शरीराची वाढ होताना अपुरं पडणारं शरीराचं अवयव. कारण आपल्या शरीराचं सगळ्यात मोठा जर अवयव कोणता असेल तर तो आहे त्वचा. त्वचा हे आपल्या शरीराचा सगळ्यात मोठा अवयव आहे, म्हणून ते लक्षात ठेवायचं आहे. फक्त या ठिकाणी सापच कातीन टाकतात किंवा कात टाकतात हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. दुसरं प्रकरण जे आहे सजीवांचे परस्परांशी नाते. या पाठातील काही महत्वाचे मुद्दे मी काढलेले आहेत ते बघा. सजीवांच्या गरजा. सजीवांच्या कोणकोणत्या गरजा आहेत आपल्याला आपण शिकलो की सजीवांच्या मुख्य गरजा कोणत्या आहेत? मानवाच्या अन्न, वस्त्र, निवारा. परंतु या ठिकाणी सजीवाच्या ज्या गरजा आहेत त्या 3 नसून 5 आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, पाणी आणि हवा. या सजीवाच्या गरजा आहेत, मुख्य गरजा आहेत. प्रत्येक प्रकारच्या सजीवाच्या गरजा जिथे पूर्ण होतील तिथेच ते सजीव आढळतात. म्हणजेच काय? तर ज्या ठिकाणी ज्या सजीवांच्या गरजा पूर्ण होतात त्याच ठिकाणी ते सजीव आपल्याला बघायला मिळतात किंवा आढळतात. उदाहरणार्थ वाघ जो आहे, वाघ आपल्याला गवताळ प्रदेशामध्येच आढळतो. कारण गवताळ प्रदेशामध्ये त्याला आवश्यक असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या गरजा त्याच ठिकाणी पूर्ण होतात. म्हणजेच काय? गवताळ प्रदेशामध्ये त्या ठिकाणी तृण खाऊन म्हणजे गवत खाऊन जगणारे काही शाकाहारी प्राणी सुद्धा असतात. त्या प्राण्यांना खाऊन वाघ जगतो आणि त्या ठिकाणी जे गवत असतं उंच गवताळ प्रदेशामध्ये त्यांना लपण्यासाठी सुद्धा जागा असते. म्हणून त्या ठिकाणी वाघाच्या संपूर्ण गरजा पूर्ण होतात. अन्न, पाणी वगैरे सगळं त्या ठिकाणी त्यांना मिळतं. म्हणून वाघ आपल्याला बघायला कोणत्या प्रदेशात मिळतो? गवताळ प्रदेशातच बघायला मिळतो. अशा प्रकारे सजीवाच्या गरजा ज्या ठिकाणी पूर्ण होतात त्याच ठिकाणी ते सजीव आपल्याला आढळतात. त्यानंतर एक शब्द आलेला आहे वृक्षवासी. वृक्षवासी म्हणजे काय? झाडावर राहणारे प्राणी. म्हणजे उदाहरणार्थ माकड आणि खार. शक्यतो हे कशावर राहतात? झाडावरच आपलं जास्तीत जास्त जीवन व्यतीत करतात, म्हणून त्यांना वृक्षवासी असं म्हटलं जातं. वृक्षवासी. दुसरं आहे मोहर. आता मोहर म्हणजे काय? प्रत्येक झाडाला त्या ठिकाणी बार येतो, आहे की नाही? तर त्या ठिकाणी आंब्याला आलेला जो फुलोरा असतो, आंब्याला आलेला फुलोरा, त्या फुलेल्याला मोहर असं म्हटलं जातं. म्हणजे आंब्याला आलेला जो काही फुलोरा आहे तो म्हणजे मोहर. त्यानंतर पालवी. पुढचा शब्द आहे पालवी. बघा, या ठिकाणी झाडांना येणारी नवीन पाने. शक्यतो आपण बघतो की हिवाळ्यामध्ये पानगळी होते, म्हणजे झाडांची पानं गळतात आणि त्यांना उन्हाळ्याच्या सुरुवातीला नवीन पानं येतात, त्यालाच पालवी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर बेडूक हिवाळ्यात जमिनीखाली जाऊन झोप घेतात. त्यातील एक महत्वाचा मुद्दा आहे. बऱ्याच जणांना माहित नाही की या ठिकाणी पावसाळ्यामध्ये आपल्याला बेडूक दिसतात. जवळपास पावसाळा सुरू झाला की बेडकाचा डराव आपल्याला आवाज ऐकू येतो. सगळीकडे बेडक दिसतात आणि नंतर पावसाळा गेल्यानंतर अचानक बेडूक त्या ठिकाणी गायब झालेले आपल्याला बघायला मिळतात. म्हणजेच काय? जसा पावसाळा त्या ठिकाणी संपतो तसे हे जे बेडूक आहेत हे जमिनीखाली जाऊन त्या ठिकाणी झोप घेतात. आणि विशेष म्हणजे त्यांची झोप 7 ते 8 महिने 7 ते 8 महिने आपल्याला बघायला मिळते. किती महिने? 7 ते 8. या ठिकाणी ठळ चालतं. 7 ते 8 महिने त्यांची झोप चालते. त्याच्यानंतर एक महत्वाचा मुद्दा आहे की पानगळी ऋतू जो असतो, हिवाळ्याला पानगळी ऋतू असं सुद्धा म्हटलं जातं. कारण याच ऋतूमध्ये झाडांची पाने गळतात, म्हणून हिवाळ्याला पानगळी ऋतू असं सुद्धा म्हटलं जातं. त्या प्रकरणामध्ये याच महत्वाच्या गोष्टी मला वाटल्या. पुढचं आहे तिसरं प्रकरण, साठवण पाण्याची. मग या पाठात कोणत्या गोष्टी आहेत? 2 गोष्टी मला महत्वाच्या वाटल्या, त्या ठिकाणी मी कॅप्चर केलेल्या आहेत. जुने जलसाठे. मग पूर्वी जुन्या प्राचीन काळामध्ये जलसाठे, पाणी साठवण्यासाठी जे काही गोष्टी होत्या, कारण आपल्याला पाणी जे मिळतं फक्त पावसाचं पिण्यासाठी जे काही पाणी असतं गोडं पाणी आपल्याला पावसाद्वारेच मिळतं. आणि ते पावसाचं पडलेलं पाणी, कारण 12 महिने काही पाऊस पडत नाही, मग जे काही पाऊस पडतो तो पावसाचं पाणी साठवण्यासाठी वर्षभर ते पुरलं पाहिजे. त्याकरता प्राचीन काळामध्ये हे जे साठे होतात त्यांना जुने जलसाठे किंवा प्राचीन जलसाठे असं म्हटलं जातं. विहीर, किल्ल्यावरचे तलाव व टाके, त्याच्यानंतर आड, त्याच्यानंतर नदी व बंधारा, जुने तलाव, हौद, हे सर्व जुने किंवा प्राचीन जलसाठे मानले जातात. आता आड मध्ये एक शब्द आहे आड. आड म्हणजे काय? कमी घेर असलेला,
कमी घेर असलेला कमी व्यासाचा जो काही भाग असतो विहिरीचा, अशा प्रकारच्या ज्या विहिरी असतात त्यांना या ठिकाणी काय म्हटलं जातं, त्यांना या ठिकाणी आड असं म्हटलं जातं, म्हणजे कमी घेराची विहीर. त्याच्यानंतर नव्या व्यवस्था, नव्या ज्या काही जलव्यवस्था आहेत त्या कोणकोणत्या आहेत? एक आहे धरण. आता मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नदीवर बांध टाकला जातो किंवा भिंत बांधली जाते आणि भरपूर प्रमाणात वर्षभर पुरेल असं मोठा जलसाठा जो असतो त्याला धरण असं म्हणतात. त्यानंतर विंधन विहीर. आता बघा नवीन शब्द विंधन विहीर, आपण इंग्लिशमध्ये आपल्याला सोपं जातं, आपण त्याला बोरवेल म्हणतो किंवा बोर म्हणतो. बोरवेल म्हणजे काय? त्या ठिकाणी एक छोटंसं छिद्र मशीनच्या सहाय्याने छोटं छिद्र खाली जमिनीला मारलं जातं, म्हणजेच त्याला विंधन विहीर असं म्हटलं जातं. त्याच्यावर आपण हातपंप वगैरे त्या ठिकाणी बसवतात किंवा काही ठिकाणी त्यामध्ये मोटर टाकली जाते, पंप टाकला जातो आणि त्या पंपानं काय केलं जातं? पाणी काढलं जातं. आणि तिसरं आहे पाणपोई. शक्यतो उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या रस्त्यानं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पाणी पिण्यासाठी त्या ठिकाणी मोठे मोठे माठ ठेवले जातात, त्यांना पाणपोई असं म्हटलं जातं. ही झाली नव्या व्यवस्था. अशा प्रकारे साठवण पाण्याची मध्ये दोन महत्वाचे मुद्दे वाटले. पिण्याचे पाणी तिसरा जो प्रकरण आहे, चौथं प्रकरण पिण्याचे पाणी. यामध्ये एक शब्द आलेला आहे द्रावण. तर द्रावण म्हणजे काय? पाण्यात एखादा पदार्थ विरघळला की पाणी व त्या पदार्थाचे द्रावण तयार होते, त्या मिश्रणाला पदार्थाचे द्रावण असं म्हटलं जातं. म्हणजे पाण्यामध्ये एखादी वस्तू आपण टाकली आणि त्यामध्ये ती विरघळली तर त्या ठिकाणी ती वस्तू आणि पाणी एकमेकांमध्ये घुसळले जातात, मिक्स होतात आणि मग ते जे काही मिश्रण आहे त्याच मिश्रणाला द्रावण असं म्हटलं जातं. तर हे द्रावण झालं. त्यानंतर एक वैश्विक द्रावण म्हटलं. समुद्राचं जे काही पाणी असतं ते पाणी आपण पुढे बघणार आहोत, परंतु पाणी हे वैश्विक द्रावक मानलं जातं. हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. जलसंजीवनी. साखर, मीठ व पाणी यांचं जे काही मिश्रण आहे, द्रावण आहे, त्याला जलसंजीवनी असं म्हटलं जातं. दवाखान्यामध्ये जर आपल्याला हागवण लागली किंवा उलटी जुलाब होत असेल, गॅस्ट्रो झाला असेल तर त्या ठिकाणी जे आपल्याला मिश्रण दिलं जातं, जी पावडर असते किंवा डायरेक्ट लिक्विड स्वरूपात मिळतं तेच असतं त्या ठिकाणी जलसंजीवनी. त्यामध्ये दुसरं काही नसतं, मीठ, साखर आणि पाणी यांचं मिश्रण असतं, त्याला जलसंजीवनी असं म्हटलं जातं. सलाईन. दवाखान्यामध्ये सलाईन एक शब्द आलेला आहे त्या पाठात. मिठाचं द्रावण, दुसरं काहीच नसतं ते. पुढचं आपण जाऊया. नैसर्गिक मिठाचे द्रावण. बघा, नैसर्गिक मिठाचं द्रावण. समुद्राचं पाणी, म्हणजे समुद्राचं पाणी ही नैसर्गिक मिठाचं द्रावण मानलं जातं. प्रश्न तो की खालीलपैकी कोणतं नैसर्गिक मिठाचं द्रावण आहे? समुद्राचं पाणी, महासागराचं किंवा समुद्राचं पाणी. तरंगणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा हलक्या असतात आणि बुडणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा जड असतात. जी वस्तू पाण्यापेक्षा हलकी असते ती वर तरंगते आणि जी वस्तू बुडते ती पाण्यापेक्षा जड असते. हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. आता तुम्ही जर बघितलं की समुद्राचं जे पाणी असतं ते कसं असतं, त्या ठिकाणी जरा थोडं जड झालेलं असतं. त्यामुळे ते काय होतं की समुद्राच्या पाण्यामध्ये एखादी वस्तू शक्यतो तरंगती. एक समुद्र असा आहे की त्या समुद्रात माणूस बुडतच नाही, त्या ठिकाणी बुडत नाही. त्याचं कारण काय असलं पाहिजे? त्या समुद्राच्या पाण्याची क्षारता आहे खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे त्या ठिकाणी ते जे पाणी आहे ते पाणी जड होतं आणि त्या ठिकाणी माणूस किंवा एखादी वस्तू त्या ठिकाणी काय असते त्याच्यापेक्षा हलकी होते, म्हणून ती वर तरंगते. म्हणजे जेवढं क्षार जास्त तेवढं त्या पाण्याची क्षारता जास्त, आणि क्षारता जास्त असली की त्या ठिकाणी पाणी जड होतं, म्हणजेच काय, वस्तूपेक्षा ते पाणी जड होतं. निर्धोक पाणी. आता याच्या विरुद्ध हे पाणी जे असतं क्षारयुक्त पाणी ते शक्यतो प्यायला आपल्याला चालत नाही. निर्धोक जे पाणी आहे, निर्धोक पाणी म्हणजे जे पाणी प्यायले असता त्याच्यापासून आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही किंवा आपल्या प्रकृतीला कोणत्याही प्रकारचा धोका होत नाही, अशा पाण्याला निर्धोक पाणी असं म्हटलं जातं. आता अशा प्रकारे निर्धोक पाणी करण्याच्या काही पद्धती आहेत. पाणी स्वच्छ करण्याच्या काही पद्धती. तर या ठिकाणी दोन पद्धती लक्षात ठेवायच्या, निवळणे आणि गाळणे. तर या ठिकाणी पाणी निवळणे आणि गाळणे ही प्रक्रिया झाल्यानंतर त्यामध्ये काही जंतू असू शकतात, म्हणून पाणी उकळून सुद्धा घेतलं जातं. म्हणजे निवळणे, गाळणे आणि नंतर उकळणे हे सुद्धा पाण्याची तिसरी एक पाणी शुद्ध करण्याची पद्धती आहे. शुद्ध पाण्याला रंग, वास, चव नसते. लक्षात ठेवायचं, शुद्ध जे पाणी असतं, पावसाचं जे पाणी असतं, त्या पावसाच्या पाण्याला चव, जे पाणी आपण वरच्यावर जर धरलं तर जमिनीवर पडल्यानंतर मग आता त्याचे जमिनीचे क्षार त्यामध्ये मिक्स होतात. परंतु जर आपण पाऊस पडतो वरून जर हातात
पाणी थोडं धरलं, भांड्यामध्ये झेललं आणि ते जर पाणी पिलो तर त्या पाण्याला काय नसतो, रंगही नसतो, वासही नसतो आणि चव सुद्धा नसते. म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचंय, शुद्ध पाण्याला रंग, वास, चव नसते. त्यानंतर पाणी उकळल्याने पाण्यातील सूक्ष्मजीव मरतात व आजारी होण्याचा धोका टळतो. म्हणून या ठिकाणी आपण पाणी निवडलं किंवा गाळलं, त्याच्यानंतर पाणी पुन्हा जर उकळून आपण घेतलं तर त्यामध्ये जे काही सूक्ष्म जीव, बॅक्टेरिया असतो, विषाणू असतात, ते सर्व मारले जातात आणि त्यामुळे आपल्या शरीराला त्याचा काही धोका होत नाही. आजारी पडण्याचा संभव जो असतो तो शून्य होऊन जातो. त्याचं कारण का, त्या पाण्यातील सूक्ष्मजीव काय होतात, उकळल्यामुळे मरून जातात आणि आपला धोका टळतो. पुढचं प्रकरण आहे घरोघरी पाणी. यामध्ये या 2-3 गोष्टी महत्वाच्या बघूया आपण. पाणी कधीही शिळे होत नाही, म्हणून पाणी कधी फेकू नका. पाण्याचे स्रोत, आता पाण्याचे स्रोत कोणकोणते आहेत? तलाव, नदी, धरणे, हे जे काही आहेत हे सर्व पाण्याचे स्रोत आहेत. आपल्याला आवश्यक असणारं पाणी. नाहीतर मग समुद्र हा सुद्धा पाण्याचा स्रोत आहे, परंतु समुद्रात सुद्धा पाणी पावसामुळे आलेले आहे. म्हणून या ठिकाणी तलाव, नदी आणि धरणं जे आहेत हे आपलं मुख्य पाण्याचे स्रोत मानले जातात. यमुना नदीच्या तीरावर दिल्ली, गंगा नदीच्या तीरावर पाटणा आणि गोदावरी नदीच्या तीरावर नाशिक ही शहरे वसलेली आहेत. हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. यमुना नदीच्या तीरावर कोणतं शहर वसलेलं आहे, किंवा गोदावरी नदीच्या तीरावर कोणतं शहर वसलेलं आहे, किंवा गंगा नदीच्या तीरावर कोणतं मोठं शहर वसलेलं आहे? तर बिहार या राज्याची जी काही राजधानी आहे पाटणा, ती कोणत्या नदीवर आहे? गंगा नदीवर आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक हे जे शहर आहे, मोठं शहर, हे गोदावरी नदीवर वसलेलं आहे, जी आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. पुढचं प्रकरण आहे अन्नातील विविधता. या ठिकाणी भारतात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. ही शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. पाऊस सर्वत्र सारखा पडत नाही. जास्त पावसाच्या प्रदेशात कोणकोणती पिकं घेतली जातात ते आपण बघूया. पहिले आपण एका मिनिटात बघूया की भारत हा आपला जो देश आहे कृषी प्रधान देश आहे. शेती हा मुख्य व्यवसाय आहे आणि ही संपूर्ण शेती पावसाच्याच पाण्यावर अवलंबून असते. आणि पाऊस आपल्याला माहिती, पाऊस सगळ्या ठिकाणी एकसारखा पडत नाही. मग त्यानुसार या ठिकाणी 3 आपले प्रकार पडतात. जास्त पावसाच्या प्रदेशात कोणकोणती पिकं घेतली जातात? तांदूळ, नाचणी, नारळ आणि वरई हे पिकं कुठे घेतले जातात? ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो अशा प्रदेशात तांदूळ, नारळ, नाचणी, वरई घेतली जाते. मध्यम पावसाच्या प्रदेशात कोणकोणती पिकं घेतली जातात? बघा, मध्यम पावसाच्या प्रदेशात गहू, तूर आणि सोयाबीन यासारखी पिकं घेतली जातात. आणि ज्या ठिकाणी खूप कमी पाऊस पडतो, कमी पावसाच्या प्रदेशात ज्वारी, बाजरी, मटकी यासारखी कमी पाण्यावर येणारी पिके घेतली जातात. वर्षभर फळे व भाजीपाला आपल्याला मिळण्याची कारणे. पुढचा जो मुद्दा आहे की आपल्याला वर्षभर, आता आपण बघ, पूर्वी असं होतं की ठराविक काळामध्ये आपल्याला फळं आणि काही भाजीपाला मिळत होता, परंतु आता आपल्याला 12ही महिने आपल्याला बऱ्याच प्रकारचे जे काही भाजीपाले असतील किंवा फळं असतील हे आपल्याला 12ही महिने मिळतात. उदाहरणार्थ केळी 12ही महिने मिळते, आंबा तो सुद्धा आपल्याला वर्षाच्या बरेचसे दिवस मिळतो. त्यानंतर चिकू, बरेचसे फळं किंवा बराचसा भाजीपाला जर तुम्ही आता बघितला तर आपल्याला तो वर्षभर मिळतो. पूर्वी असं होत नव्हतं, पण आताच काय मिळतो त्याची कारणं बघा. वर्षभर पाण्याची उपलब्धता, कारण आता आपण पाणी साठवतो आणि पाणी साठवल्यामुळे आपल्याला वर्षभर शेतीला पाणी देणं शक्य झालेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी पहिलं कारण आहे वर्षभर पाण्याची उपलब्धता. दुसरं कारण आहे सुधारित बियाणांची उपलब्धता. तिसरं कारण आहे जगाच्या वेगवेगळ्या भागातून पुरवठा केला जातो. म्हणजे आता भारत आपला देशच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या देशातून वेगवेगळ्या प्रकारची फळं, भाजीपाला आपल्याला मिळतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला वर्षभर आता फळे आणि भाजीपाला मिळत असतो. अशा प्रकारे ह्या 3 गोष्टी आहेत. आणि एक चौथी गोष्ट, जलद वाहतुकीच्या सोयी. वाहतुकीच्या सोयी जलद झाल्यामुळे आपल्याला ताबडतोब एका दिवसामध्ये जगाच्या म्हणण्यापेक्षा आपण देशाच्या एका कोपऱ्यातून एका रात्रीतून प्रवास करून त्या ठिकाणी दुसऱ्या शहरामध्ये भाजीपाला पाठवला जातो, फळं पाठवली जातात. हे 4 कारणं आहेत की ज्यामुळे आपल्याला वर्षभर फळं आणि भाजीपाला
मिळतात. पुढचं आपण पाठ बघूया. 2 पाठ आहेत, आहाराची पौष्टिकता आणि मोलाचं अन्न. यामध्ये या 2-3 गोष्टी मला महत्वाच्या वाटल्या. आपल्या शरीराला सर्व प्रकारच्या अन्न घटकांची आवश्यकता असते, कारण आपण म्हणतो की समतोल आहारामध्ये सगळ्या प्रकारचं जेव्हा आपण अन्न पदार्थ खातो, त्यामुळे त्या अन्न पदार्थातून आपल्याला जे शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असणारे सर्व अन्न घटक मिळतात. अन्न पदार्थातून आपल्याला मिळणाऱ्या गोष्टी अन्न घटक, ते सर्व अन्न घटक आपल्याला शरीराला मिळावे म्हणून सर्व अन्न पदार्थ आपल्या आहारात असली पाहिजेत. म्हणजे सगळ्या प्रकारचे आपल्याला जे काही अन्न घटक आहेत ते मिळावेत म्हणून आपण आपल्या आहारामध्ये सगळ्या प्रकारचा अन्न पदार्थाचा समावेश करायचा आहे, म्हणजेच समतोल आहार. ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ हे आपले प्रमुख अन्न पदार्थ आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. मात्र आपले प्रमुख अन्न पदार्थ काय आहेत? ज्वारी, बाजरी, गहू आणि तांदूळ हे तृणधान्य आहे सगळे. याच्यातून आपल्याला पिष्टमय पदार्थ, कर्बोदके मिळत असतात आणि प्रत्येक आपण जेवताना यापैकी एक तरी पदार्थ आपल्या जेवणात असतो, म्हणून याला प्रमुख अन्न पदार्थ मानलेलं आहे. कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, पिष्टमय पदार्थ, खनिजे व जीवनसत्वे हे अन्न घटक आहेत. मी सांगितल्याप्रमाणे आपण जे काही खातो सगळ्या प्रकारचं जर अन्न पदार्थ आपण खाल्ले, फळे, भाजीपाला किंवा डाळी, तेल, तूप म्हणजे मांस, मच्छी, मटण, अंडी, त्यानंतर दूध, त्यानंतर जेवढं काही अन्न पदार्थ खाण्यासारखं हे सगळं खाल्ल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या जे काही अन्न घटकाची उपलब्धता आपल्या शरीराला होते आणि आपल्या शरीराची वाढ योग्य प्रकारे होते. म्हणजेच आपण काय त्या ठिकाणी आजारी पडत नाही. चला, रुचिकलिकांच्या मदतीने आपल्याला विविध चवी समजतात. हा प्रश्न डेफिनेट येऊ शकतो. कशामुळे आपल्याला चव समजते? विविध प्रकारच्या चवी आपल्याला समजतात. त्याचं नाव आहे रुचिकलिकांच्या मदतीने. म्हणजे आपल्या जिभेवर रुचिकलिका असते, त्याच्या मदतीने आपल्याला या ठिकाणी प्रत्येक पदार्थाची चव समजते. मग ती तिखट असो, गोड असो, आंबट असो, कशी असो, ती आपल्याला रुचिकलिकाच्या मुळेच समजते. हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला मिळणारे अन्न, कुठून मिळतं? शेततळे, समुद्र, जंगल, पशुपालन गृह अशा ठिकाणावरून आपल्याला हे अन्न पदार्थाचा पुरवठा होत असतो. शेतीची कामे, आता शेतीमध्ये कोणकोणती कामे केली जातात ते त्या ठिकाणी प्रकरणात आहेत. नांगरणी, वखरणी, पेरणी, खुरपणी, कापणी, सोंगणी, मळणी, उफणणी आणि पाणी देणे म्हणजे सिंचन, हे सर्व शेतीची कामं आहेत. पुन्हा एकदा सांगतो, नांगरणी, वखरणी, पेरणी, खुरपणी, कापणी, सोंगणी, मळणी, उफणणी आणि सिंचन हे सर्व शेतीची कामं आहेत. एवढी सगळी कामं शेतकऱ्याला करावी लागतात. जर आपण शेतकरी नसू तर बघा इतकी कामं करावी लागतात. पुढचं प्रकरण आहे हवा. आता या प्रकरणामध्ये काय दिलेलं आहे तर वातावरण म्हणजे काय ते बघा. पृथ्वीचा आकार जो आहे चेंडू सारखा गोल आहे, परंतु तो पूर्णतः गोल नाही, हे लक्षात ठेवा. चेंडू सारखा गोल आहे परंतु तो दोन्ही ध्रुवाला पृथ्वी आपली थोडी चपटी आहे. त्या आकाराला आपण काय म्हणतो? जिरॉइड. काय म्हणतो? जिरॉइड. पृथ्वीचा जो आकार आहे तो जिरॉइड प्रकारचा आकार आहे व तिच्या सभोवती हवेचे आवरण आहे, त्यालाच आपण वातावरण असं म्हणतो. म्हणजे पृथ्वी जी आहे, आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे, तो यामध्ये आकाशामध्ये एक प्रकार अधांतरित आहोत आपण. तर त्या ठिकाणी आपण स्वतःभोवती फिरतो, आपण ते पुढे बघणार आहोत. तर या पृथ्वीच्या अवतीभोवती जी काही हवा आहे त्या हवेचं आवरण आहे आणि त्या हवेमध्ये विविध प्रकारचे वायू आहेत, ते आपण पुढे बघणार आहोत. तर या ठिकाणी जे काही हवेचं वातावरण आहे पृथ्वीच्या अवतीभोवती, त्यालाच या ठिकाणी वातावरण असं म्हटलं जातं. हवा हे अनेक वायूंचं मिश्रण आहे. म्हणजे हवेमध्ये अनेक प्रकारचे वायू आहेत. हवेत सर्वात जास्त आढळणारा जो काही वायू आहे तो आहे नायट्रोजन, ज्याचं प्रमाण आपण पुढे दिलेलं आहे 78.04%. त्यानंतर त्याच्या खालोखाल आपल्याला आपला जो प्राणवायू आहे ऑक्सिजन, त्या ऑक्सिजनचा समावेश आहे. त्याचं प्रमाण आहे 20.94 म्हणजे जवळपास 21%. त्याच्यानंतर इतर सुद्धा काही वायू आहेत ज्यामध्ये आपल्या शरीराला आवश्यक नसणारा परंतु जीवन जगत असताना त्याची सुद्धा गरज पडते. आग विझवण्यासाठी त्याची मदत होते किंवा झाडं, वनस्पती ज्यांच्यामुळे आपण जगतो त्या झाडांच्या वाढीसाठी, अन्न तयार करण्यासाठी
त्या वायूची गरज असते जो आपण सोडतो नाकाद्वारे, है की नाही. श्वास घेताना आपण ऑक्सिजन घेतो पण सोडताना मात्र कार्बन डायऑक्साईड सोडतो. तोच कार्बन डायऑक्साईड आहे ज्याचं प्रमाण आहे 0.03%. तसं जर एकदम बारीक बघितलं 0.038% त्याचं प्रमाण आहे हवेमध्ये. त्याचं जर मात्र प्रमाण वाढलं, बघा या वायूचं जर प्रमाण वाढलं तर त्या ठिकाणी भरपूर काही गोष्टी ज्या आहेत ज्या आपल्या विरुद्ध होऊ शकतात, म्हणजे आपल्याला प्रतिकूल परिस्थिती निर्माण करू शकतात. म्हणून कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढता कामा नये. चला पुढे जाऊया आपण. पुढचं जे प्रकरण आहे ते आहे वस्त्र. कापड धाग्यापासून व धागे कापूस व लोकरीपासून बनतात. म्हणजे जे काही आपण कपडे वापरतो ते कपडे बनतात कशापासून? धाग्यापासून. आणि ते धागे बनवण्यासाठी आवश्यक असणारी गोष्ट जी आहे तो आहे कापूस आणि लोकर, यापासून ते बनतात. कपडे धुण्यासाठी साबण, रिठा, हिंगणबेट वापरतात. पूर्वी साबण तर आपण आता अलीकडे वापरायला लागलो, परंतु पूर्वी रिठा आणि हिंगणबेट या दोन झाडाला येणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे वनस्पतीला, त्यांच्यापासून पूर्वी कपडे धुतले जायचे. आता तर मात्र ह्या दोन गोष्टी कालबाह्य झालेल्या आहेत. आता आपण सरळ वेगवेगळ्या प्रकारचे साबण, सोडा, त्यानंतर विविध कंपन्याचे त्या ठिकाणी जे काही डिटर्जंट आहेत ते वापरत आहोत. भौगोलिक व सांस्कृतिक कारणामुळे वस्त्रामध्ये विविधता आपल्याला दिसून येते. म्हणजे दोन गोष्टी, म्हणजे कपड्यामध्ये भारतामध्ये राहणारे किंवा परदेशामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांच्या कपड्यामध्ये, पेहरावामध्ये, पोशाखामध्ये आपल्याला वेगळेपण, विविधता दिसून येते. त्याचं कारण काय आहे? दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट भौगोलिक कारण आणि दुसरी गोष्ट आहे सांस्कृतिक कारण. सांस्कृतिक आणि भौगोलिक या दोन कारणांमुळे कपड्यांमध्ये किंवा वस्त्रांमध्ये आपल्याला विविधता बघायला मिळते. पुढचं प्रकरण आहे पाहू तरी शरीराच्या आत. हे पुढचं प्रकरण आहे आंतरिंद्रिये. तर या ठिकाणी आंतरिंद्रिये जे आहेत शरीराच्या आत असणारे जे काही अवयव आहेत त्यांना आंतरिंद्रिय असं म्हटलं जातं. त्यामध्ये महत्वाचा अवयव हृदय, फुफ्फुसे, जठर, लहान आतडे, मोठे आतडे आणि यकृत यासारख्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये आहेत. जे अवयव शरीराच्या आत असतात त्यांना आंतरेंद्रिय असं म्हटलं जातं. बाह्य अवयव जे आपल्याला डोळ्याने दिसतात अवयव, उदाहरणार्थ डोळे आपल्याला दिसतात, डोळे, नाक, कान, डोळे, हात, पाय, मान, हे जे आहेत बाहेर दिसणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, केस असतील, है की नाही, या सर्व गोष्टी ज्या आहेत यांना आपण बाह्य अवयव असं म्हटलं जातं. मग आता बघा पोट पण आहे, मागे पाठ आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टी आपल्याला बाह्य अवयवामध्ये मोडतात. आता दुसरं आहे ज्ञानेंद्रिये. ज्या इंद्रियापासून किंवा ज्या अवयवापासून आपल्याला ज्ञान मिळतं त्या 5 गोष्टी आहेत: डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा. सर्वात जास्त ज्ञान मिळतं आपल्याला डोळ्यापासून आणि सर्वात कमी मिळतं त्वचेपासून. डोळ्यापासून मला असं वाटतं सगळ्यात जास्त 83% आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. म्हणून डोळा हे आपल्या सगळ्यात महत्वाचं इंद्रिय मानलं जातं. तर डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा हे अवयव आपल्याला ज्ञान देण्याचं काम करतात, म्हणून त्यांना ज्ञानेंद्रिय असं म्हटलं जातं. त्यानंतर याच प्रकरणामध्ये काही पोकळ्या दिलेल्या आहेत. 3 पोकळ्या असतात. त्या पोकळ्या शरीरातील पोकळ्या म्हणजे रिकामी जागा. शिरोपोकळी, डोक्यामध्ये जो काही भाग असतो, डोक्यामध्ये काही त्या ठिकाणी रिकामी जागा असते, त्या रिकाम्या जागेमध्ये मेंदू फिक्स केलेला आहे निसर्गाने, नाही की नाही, म्हणून शिरोपोकळी. त्यानंतर वक्षपोकळी, छातीचा जो रिकामा भाग असतो, आतली पोकळी असते, त्या छातीच्या पोकळीला वक्षपोकळी असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढची पोकळी आहे तिसरी उदर पोकळी. पोटामध्ये सुद्धा आपली रिकामी जागा असते, त्याला उदर पोकळी असं म्हटलं जातं. त्यामध्ये जठर, लहान आतडे, मोठे आतडे, यकृत या सगळ्या गोष्टी असतात. त्यानंतर सगळ्यात शेवटी कटी पोकळी, सगळ्यात खालचा भाग जो आहे पोटाच्या खालचा भाग, त्या ठिकाणी त्याला कटी पोकळी असं म्हटलं जातं. शिरोपोकळी, वक्षपोकळी, उदर पोकळी आणि कटी पोकळी अशा 4 पोकळ्या आपल्या शरीरामध्ये असतात. अन्नमार्ग तोंडापासून गुदद्वारापर्यंत असतो 9 मीटरचा. म्हणजे तोंडापासून ते आपली जी काही अन्नपदार्थ पचन झाल्यानंतर उरलेला भाग आपण विष्ठेद्वारे बाहेर टाकतो, तिथपर्यंत जो भाग आहे तो पूर्ण 9 मीटरचा मानला जातो. त्याला अन्नमार्ग असं म्हटलं जातं. त्यानंतर हृदय शरीरभर रक्त खेळत ठेवते. हृदय जे आहे ते पूर्ण शरीरभर रक्त खेळत ठेवण्याचं काम हृदयाकडून केलं जातं. श्वसनावाटे घेतलेली हवा सर्व शरीरात पुरवते ते आपलं फुफ्फुस. फुफ्फुस जे आहे 2 फुफ्फुस असतात, तर त्या फुफ्फुसाचं कार्य काय आहे? आपण जी काही हवा श्वसनाद्वारे आपल्या शरीरात घेतो ती सर्व शरीरांच्या अवयवापर्यंत पोहोचवण्याचं काम फुफ्फुस करत असतात. फुफ्फुसाचं एक वैशिष्ट्य आहे, आपल्याला 2 फुफ्फुसे असतात. उजवे फुफ्फुस हे डाव्या फुफ्फुसापेक्षा मोठं असतं.
मेंदू शरीराचा राजा मानला जातो, कारण शरीरावर नियंत्रण ठेवण्याचं काम तो करतो. शरीराच्या सर्व हालचालींवर नियंत्रण ठेवणे, भावनांची जाणीव होणे, ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थ लावणे ही सर्व कामे मेंदू करत असतो. म्हणजेच काय, मेंदू हा खरा आपल्या शरीराचा राजा आहे. मेंदूनं काम करणं बंद केलं किंवा मेंदू शिथिल झाला तर त्या ठिकाणी आपण म्हणतो की माणूस कोमात गेला, म्हणजे त्या ठिकाणी तो काहीच हालचाल करत नाही, कारण शरीराच्या सर्व हालचालीवर नियंत्रण ठेवण्याचं काम मेंदू करतो. त्याचबरोबर भावनांची जाणीव सर्वप्रथम मेंदूला होते आणि ज्ञानेंद्रियांनी जे काही ज्ञान प्राप्त केलेलं आहे ते सगळं पाठवलं जातं मेंदूकडे. मग मेंदू त्याचा अर्थ लावण्याचं काम करतो, म्हणून मेंदूला आपण शरीराचा राजा मानलं जातं. अशा प्रकारे या ठिकाणी हे 12 प्रकरण जे होते ते परिसर अभ्यास आपली याची तासिका आहे पेपर क्रमांक 1 साठी खूप महत्वाचे आहे. नाही काही झालं तर यामध्ये 2 ते 3 मार्काचं आपल्याला 100% विचारलं जाऊ शकतो. आशा आहे की तुम्हाला हे जे काही 12 प्रकरण आहेत यामध्ये महत्वाचे मुद्दे समजले असतील. आपण जेव्हा आपलं कंटेंट बरंचसं पूर्ण होत येणार आहे तेव्हा आपण PYQ म्हणजे जवळजवळ प्रत्येक पेपरवर जे काही आपले विषय आहे पेपर 1 आणि पेपर 2, पेपर 1ला 5 विषय आहेत, त्या 5ही विषयावर एका विषयाचे कमीत कमी मी 500 म्हणजे एका तासिकेमध्ये बघूया आपण 50 ते 60 प्रश्न, किंवा जर वेळ जर आपल्याला जास्त असेल तर एका पिरियडमध्ये 100 प्रश्न मी कव्हर करणार आहेत. असे एका प्रत्येक विषयाचे 5 म्हणजे 500 प्रश्न संभाव्य प्रश्न मी घेणार आहेत. त्या बाहेरचं तर विचारलं जाऊ शकत नाही, म्हणून तुम्ही तेवढे जरी बघितले, चांगली प्रॅक्टिस केली तर मला आशा आहे की तुम्हाला ते नक्की येईल. परंतु तोपर्यंत जितका आपल्याला अभ्यासक्रम कव्हर करता येईल आपण करण्याचा प्रयत्न करूया. आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रांना शेअर करा. पुन्हा भेटूया. जय हिंद.